नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत गव्हर्नरबद्दल. एकंदरच राज्यपाल हे वेगवेगळ्या राज्यांमधल्या ज्या काही पॉलिटिकल सिच्युएशन होत्या त्याच्यामुळे चर्चेत होते. आतासुद्धा महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारीजी, ते सुद्धा आता न्यूजमध्ये आहेत. एकंदरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत उद्धवजी ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यासंबंधीचा जो निर्णय आहे आणि त्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यामधून राज्यपालासंबंधीच्या काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत की ज्या एक्झाममध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. भारतीय संविधानामध्ये कलम 153 ते कलम 167 हे राज्यपालासाठी आहेत. तर राज्यपाल हे तुम्हाला जे स्टेट एक्झिक्युटिव्ज म्हणजे राज्याचं जे कार्यकारी मंडळ आहे त्याच्यामध्ये पार्ट 6 आणि कलम 153 ते 167 याच्यामध्ये आपण राज्यपाल अभ्यासतो. राज्यपालासंबंधीचे जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते आपण बघूयात. तत्पूर्वी आपला हा टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा. याच नावाचं डॉक्टर सुशील स्पॉटलाईट आपला फेसबुकवर ग्रुप आहे. हा एक ओपन ग्रुप आहे. तुम्ही तुमचे मतं किंवा स्पर्धा परीक्षेसंबंधीचं मटेरियलही तिच्यावर शेअर करू शकता. तर ते नक्कीच फॉलो करा. आपण बघूयात राज्यपाल. तर राज्यपाल किंवा गव्हर्नर याच्यासाठी क्वालिफिकेशन काय असतं की एखाद्या व्यक्तीला जर राज्यपाल म्हणून नियुक्त करायचं आहे तर त्या केसमध्ये त्याचं वय 35 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ती व्यक्ती भारताची नागरिक पाहिजे. आणि या केसमध्ये दुसरं एक असतं की हिच्यामध्ये राज्यपालाच्या बाबतीमध्ये जर तो कुठल्याही सभासदाचा सदस्य असेल आणि जर त्याला राज्यपाल नियुक्त केलं जातं तर त्याला मध्ये तिथला राजीनामा द्यावा लागतो. हेही एक महत्त्वाचं आहे. चीफ एक्झिक्युटिव्ह हेड असतो राज्यपाल हा स्टेटचा, म्हणजे जे काही सगळे निर्णय घेतले जातात ते राज्यपालाच्या नावाने घेतले जातात. जसं राष्ट्रपतीच्या बाबतीत आहे तसं सेम आपण राज्यपालाच्या बाबतीत करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की राज्यपालाची जी अपॉइंटमेंट आहे, नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपती करतात. तर हे एक लक्षात ठेवा. बाय वॉरंट, अंडर हँड अँड सील. तर राष्ट्रपतींद्वारे ही नियुक्ती होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक आहे की यांचा कालावधी किती आहे. तर कालावधी जो असतो ऑफिसचा तो जवळपास 5 वर्षाचा आहे. परंतु या कालावधीमध्ये कसल्याही प्रकारची सिक्युरिटी त्यांना नाही. नो सिक्युरिटी ऑफ टर्म टेन्युअर ही सब्जेक्ट टू प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. प्लेजर ऑफ प्रेसिडेंटपर्यंत नुसार 5 वर्ष राहीलच असं नाही. बऱ्याचदा असं होतं की केंद्रामधलं जे सरकार आहे ते बदलतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे, उद्या जर हे सरकार बदलून दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं तर त्या केसमध्ये बहुतांशी राज्यपाल हे बदलतात. तसं तुम्ही बघितलं असेल की आता या निवडणुकीनंतर 2019 लोकसभानंतर बहुतांशी बऱ्याचशा राज्यपालांच्या बदल्या झाल्यात किंवा बदलल्यात, पण सरकार तेच होतं. समजा आधीचं पण BJP होतं, परंतु जर सरकार बदललं तर मोठ्या प्रमाणावर राज्यपाल हे बदलले जातात. आणि म्हणजे प्लेजर ऑफ प्रेसिडेंट काय आहे, शेवटी कौन्सिल ऑफ मिनिस्टर प्रेसिडेंटला सांगतं आणि राज्यपाल बदलतात. तर 5 वर्ष कसलंही सिक्युरिटी त्यांना नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गव्हर्नर ऑफ स्टेट म्हणजे राज्यपाल हा काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई नाही आहे, ही काही एम्प्लॉयमेंट नाही आहे. तर तेही हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्यांसाठी किंवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यपाल म्हणून काम करू शकते. आणि हे कशानुसार आहे तर 7वी घटनादुरुस्ती जी आहे आपली त्याच्यानुसार हे प्रावधान केलं गेलेलं आहे. तर 7वी घटनादुरुस्तीसुद्धा राज्यपालाच्या बाबतीमध्ये महत्त्वाची ठरते. फक्त याच्यामध्ये एक बाब आहे की युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचं जर ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडे गेलं तर त्या केसमध्ये ते प्रेसिडेंटचे प्रतिनिधी म्हणून ते बघतात. एकंदरीतच युनियन टेरिटरीज हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण आपण जम्मू काश्मीर आणि लडाख याचं केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतरण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यावरही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणून तोही टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, इथं तुम्ही लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गव्हर्नर जो आहे तो स्टेटचं कॉन्स्टिट्यूशन हेड असतो. तर हेही लक्षात ठेवायचं. म्हणजे संविधानाचं रक्षण आणि त्या सगळ्या गोष्टी तर गव्हर्नरच्या बाबतीत असतात. गव्हर्नर ऑफ स्टेट ही शाल बी द कॉन्स्टिट्यूशनल हेड. आणि त्याच्यामुळेच त्या संविधानाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते किंवा नाही हे बघण्याचे सुद्धा अधिकार आहेत. आणि त्याच्यातूनच काही विशेष अधिकारसुद्धा राज्यपालांकडे येतात. तर तेही सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेस यांची नियुक्ती केलेली आहे प्रेसिडेंटनी तर त्यांना शपथ घ्यावी लागते. ओथ ऑर अफर्मेशन. आता ही जी ओथ आहे तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय काय आहे, फेथफुली एक्झिक्यूट द ऑफिस. म्हणजे तुम्ही जे पद तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही प्रॉपर त्याचं
तुमचे कर्तव्य पालन करार. दुसरं म्हणजे प्रिझर्व, प्रोटेक्ट, डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड लॉ. संविधान आणि कायदा याचं संवर्धन करणे, रक्षण करणे आणि डिफेंड करणे त्याला, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट की डिवोट युअर हिमसेल्फ टू द सर्व्हिस अँड वेलबिंग ऑफ पीपल ऑफ स्टेट. लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही स्वतःला वाहून घ्याल. तर असे 3 महत्त्वाच्या याच्यासाठी ते ओथ घेतात. आणि ही ओथ कोण देतं त्यांना? तर चीफ जस्टिस ऑफ कन्सर्न स्टेट हायकोर्ट. म्हणजे जर भगतसिंग कोश्यारीजींचा जर तुम्ही विचार केला महाराष्ट्राच्या बाबतीत, तर महाराष्ट्राचं जे हायकोर्ट आहे त्याचे जे चीफ जस्टिस आहे तर ते त्यांना शपथ देतील. जर चीफ जस्टिस नसले तर त्या केसमध्ये सिनियर मोस्ट जज जे असतील कोर्टात अवेलेबल ते राज्यपालांना शपथ देतात. तर हे एक लक्षात ठेवा, नियुक्ती कुणी केली, शपथ कुणी दिली, या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काही म्हणजे फॉर्मॅलिटीज तुम्ही म्हणू शकता, कन्व्हेन्शन्स आहेत हे, की त्या केसमध्ये की एक ज्या वेळेस तुम्हाला राज्यपालाची नियुक्ती एखाद्या राज्यासाठी करायची आहे तर त्या केसमध्ये सर्वप्रथम तुम्ही त्या चीफ मिनिस्टरला, त्या राज्याच्या चीफ मिनिस्टरला कन्सल्ट केलं पाहिजे की जेणेकरून त्या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि राज्यपालांमध्ये जे काही कम्युनिकेशन राहील आणि येत्या काळामध्ये स्मूथली ते काम करू शकतील. जर ते 2 वेगवेगळ्या विचारधारेचे असले किंवा एकमेकांप्रती कसला रोष त्यांच्यामध्ये असला तर त्या केसमध्ये हे वर्क होणार नाही. आणि त्याच्यामुळे कन्व्हेन्शन असे आहेत की मुख्यमंत्र्यांशी सुद्धा कन्सल्ट केलं गेलं पाहिजे की कुठली व्यक्ती तुम्हाला राज्यपाल म्हणून दिली जाते. ना, हे बंधनकारक नाही आहे की मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, हे बऱ्याचदा डावललं सुद्धा जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आउटसाइडर इज अपॉइंटेड ॲज अ गव्हर्नर. म्हणजे एकतर तुम्हाला चीफ मिनिस्टर बरोबर कन्सल्ट करायचं आहे, दुसरं म्हणजे आउटसाइडर पाहिजे. तुम्ही बघा भगतसिंग कोश्यारीजी उत्तराखंड, तर त्याच केसमध्ये म्हणजे एक जो राज्यपाल असणार आहे तो त्या राज्यातला नसावा, तो बाहेरचा असावा. म्हणजे त्या राज्यातलं एकंदर जे काही रिजनल पॉलिटिक्स आहे, तिथल्या ज्या काही पॉलिटिकल पक्ष आहेत, नेते आहेत, तर त्याच्याशी काही हितसंबंध आणि त्या गोष्टींमुळे संपूर्ण जे काही तिथली यंत्रणा आहे तिच्यावर कसल्याही पद्धतीने बायस्ड निर्णय येऊ नये त्याच्याकरता. आता त्यांच्या पॉवर्स काय असतात बा. आता पॉवर्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेसिडेंट सारखंच, म्हणजे फेडरल सिस्टीम आहे, केंद्रात प्रेसिडेंट आहे, खाली गव्हर्नर आहे, काही चेंजेस आहेत. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स त्यांच्याकडे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झिक्युटिव्ह पॉवर्समध्ये ते काही लोकांची नियुक्ती करू शकतात. जसं एक स्टेट इलेक्शन कमिशनर, राज्याचे जे इलेक्शन कमिशनर असतात त्यांची नियुक्ती गव्हर्नर करतात. त्याच्यानंतर राज्याच्या ज्या युनिव्हर्सिटीज असतात तर त्याचे कुलगुरू म्हणून ते काम करतात, चान्सलर असतात ते. त्याच्यानंतर इम्पोजिशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल एमर्जन्सी, कॉन्स्टिट्युशनल एमर्जन्सीच्या याच्यातही त्यांचे निर्णय महत्त्वाचे असतात. ओके, म्हणजे प्रेसिडेंट्स रूल, दॅट इज आर्टिकल 356, 356. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की अदर दॅन धिस स्टेट इलेक्शन कमिशनर वगैरे हे सोडून ते अजून कशाची नियुक्ती करतात तर हे लक्षात ठेवायचं. एक ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. ओके, तर हे एक लक्षात ठेवा, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेटची पण ते नियुक्ती करतात. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की चेअरमन ऑफ स्टेट पब्लिक सर्व्हिस. आता हे विचारलं जातं की चेअरमन ऑफ स्टेट पब्लिक सर्व्हिस म्हणजे आपलं जे लोकसेवा आयोग आहे त्याचे जे चेअरमन असतात त्यांची सुद्धा नियुक्ती हेच करतात. फक्त इथं MCQ असा विचारला जातो की यांना जर काढून टाकायचं असलं तर कोण काढणार, तर चेअरमन ऑफ स्टेट ऑफ पब्लिक सर्व्हिस यांना राष्ट्रपती काढून टाकू शकतात जरी नियुक्ती राज्यपालांनी केलेली असली तरी. त्याच्यानंतर एक दुसरं महत्त्वाचं आहे की काही पर्टिक्युलर राज्यांमध्ये ट्रायबल वेलफेअर मिनिस्टरची नियुक्ती राज्यपालातर्फे होते. ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर. आता हे ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर कुठल्या राज्यांमध्ये? एक छत्तीसगड, त्याच्यानंतर झारखंड, त्याच्यानंतर MP आणि त्याच्यानंतर ओडिसा. ओके, तर हे 4 राज्य आहेत, छत्तीसगड, झारखंड, MP, ओडिसा, जिच्यामध्ये राज्यपाल ट्रायबल वेलफेअर मिनिस्ट्रीची नियुक्ती करतो मिनिस्टरची. आता याच्यामध्ये बिहारसुद्धा होता आधी, आणि परंतु बिहार जे आहे ते बिहार आपण काही कारणास्तव हे 94वी जी घटनादुरुस्ती होती, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 94, हा 2006 मध्ये झाला होता. याच्यानुसार बिहारला आपण या ट्रायबल मिनिस्टरच्या याच्यातून काढून टाकलेलं आहे. त्यांच्यासाठी ट्रायबल मिनिस्टरची जी काही हे होती राज्यपालातर्फे तर ते आता नसणार आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की यांच्या ह्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत, नियुक्ती वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टी. हे सोडून दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडे काही लेजिस्लेटिव्ह पॉवरसुद्धा असतात कायदे मंडळासंबंधीच्या.
जिच्यामध्ये आपण विधान परिषद बघितलेलं आहे. विधान परिषदेमध्ये 1/6 मेंबर जे असतात त्यांची नियुक्ती ही राज्यपालातर्फे होत असते, तर एक महत्त्वाचं आहे. आणि विधानसभेमध्ये एक मेंबर अँग्लो इंडियन कम्युनिटीचं असेंब्लीमध्ये त्याची सुद्धा नियुक्ती ते करतात. मला एक गोष्ट सांगा, लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन संबंधी ज्या 2 सीट आहेत प्रेसिडेंटतर्फे नियुक्त होणाऱ्या, त्यांच्याबद्दल काय झालेलं आहे 2019 आणि त्या सगळ्या याच्यामध्ये, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांची नियुक्ती केली आहे, नाही केली आहे, नेमकं काय इश्यू आहे. ओके. त्याच्यानंतर ऑर्डिनन्ससुद्धा हे पास करतात, तर तो पण एक आहे. ऑर्डिनन्स हे पण एक महत्त्वाचं आहे. अध्यादेश जे असतात ऑर्डिनन्स ते पण हे पास करू शकतात ज्यावेळेस स्टेट लेजिस्लेचर हे नसतं, म्हणजे सेशनमध्ये नसतं त्यावेळेस. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांच्याकडे फायनान्शियलसुद्धा आर्थिक अधिकार कुठले आहेत, कुठले पॉवर्स आहेत आर्थिक. एक ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा स्टेट बजेट जे असतं, तर ते स्टेट लेजिस्लेचरमध्ये येतं आहे की नाही त्याची देखरेख, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मनी बिल जे असतं ते त्यांच्याच प्रायर परमिशननी येतं. जसं मनी बिल राष्ट्रपतीच्या परमिशननी येतं, तसं ते स्टेट असेंब्लीमध्ये राज्यपालाच्या परमिशननी येतं. त्याच्यानंतर त्यांच्या रिकमेंडेशनशिवाय कुठल्याही डिमांड फॉर ग्रांट्स तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला त्याच्यासाठीही परवानगी लागते. त्याच्यानंतर ॲडव्हान्सेस आउट ऑफ कॉन्टिजन्सी फंड. आता बघा, आताची जी परिस्थिती आहे कोविड-19, तिच्यामध्ये कॉन्टिजन्सी फंड खूप महत्त्वाचा आहे. आणि जे अनफॉर्सिन हे असतात एक्सपेंडिचर, त्याच्यासाठी कॉन्टिजन्सी फंडमधून खर्च आणि त्या सगळ्या गोष्टी ते करू शकतात, त्यांच्या अधीन ते आहे. आणि नेक्स्ट म्हणजे फायनान्स कमिशन जे असतं दर 5 वर्षाला ते कॉन्स्टिट्यूट करत असतात. आणि एकंदरच फायनान्शियल पोझिशन जी आहे पंचायत आणि म्युन्सिपाल्टी, त्या सगळ्या केसमधला रिव्ह्यू ते घेत असतात. एकंदरच आता हे बघत असताना आपलं मी एक कन्सिडर केलेलं आहे की तुम्हाला कॉन्टिजन्सी फंड, डिमांड फॉर ग्रांट ह्या कन्सेप्ट माहीत आहे. जर त्या माहीत नसल्या तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याही एक्सप्लेन करेल. पण आता आपण गव्हर्नरवर फोकस केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ज्युडिशियल पॉवर, म्हणजे न्यायिक जे काही अधिकार असतात त्यांचे, तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एखादीची शिक्षा जी असतात ते कमी करू शकतात. म्हणजे पार्डन, रिप्रायू, रिस्पाईट, मिशन ऑफ परमिशन, सस्पेंड, रिमीट, अशा पद्धतीने एखाद्याची शिक्षा कमी करणं हे करू शकतात ते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की दुसरी महत्त्वाची याच्यामध्ये आहे की जे हायकोर्टाचे जजेस आहेत, त्या हायकोर्टाच्या जजेससाठी ते प्रेसिडेंट त्यांना कन्सल्ट करतो, नियुक्ती करता हायकोर्टाच्या जजेस करता, तर हाही एक न्यायिक अधिकार आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जजेस जे असतात, स्टेट हायकोर्टाच्या कन्सल्टेशननी डिस्ट्रिक्ट जजेसची अपॉइंटमेंट, पोस्टिंग, प्रमोशन हे सगळं जे काही असतं तर ते गव्हर्नर बघतात. डिस्ट्रिक्ट जज ही कन्सेप्ट काय आहे ती पण तुम्हाला माहीत पाहिजे. एकंदर ज्युडिशियल तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की ज्युडिशियली सर्व्हिस जी असते स्टेटची, म्हणजे अदर दॅन डिस्ट्रिक्ट जज जे काही पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्या काही परीक्षा घेतं, म्हणजे जसं MPSCतून भरल्या जाणाऱ्या ज्या काही न्यायिक याच्या जागा आहेत, तर त्यांची अपॉइंटमेंट ही राज्यपालातर्फे होते, तर ते पण एक महत्त्वाचं आहे. म्हणजे हे डिस्ट्रिक्ट जजेसपेक्षा वेगळं आहे. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा, ज्युडिशरीचा अभ्यास करत असताना डिस्ट्रिक्ट जज नावाची कन्सेप्ट काय आहे ती तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिली जी आपण न्यायिक त्यांचे अधिकार बघितले, तिच्यामध्ये एक होतं की ते शिक्षा कमी करू शकतात, है ना. तर हिच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की गव्हर्नर हा मृत्यूदंडाची जी शिक्षा असतो ती जी कमी करू शकत नाही, तर ते एक लक्षात ठेवायचं. त्याच्याकरता प्रेसिडेंट आहे. ओके. प्रेसिडेंटलाच फक्त ऑथॉरिटी आहे की ते डेथ सेंटरला पार्डन करू शकतील, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोर्ट मार्शल संबंधीचे जे काही निर्णय असतात ते सुद्धा प्रेसिडेंटच घेतो. कोर्ट मार्शलसाठी कुठल्याही पद्धतीचे अधिकार हे राज्यपालांना नाहीत. 2 गोष्टी लक्षात ठेवा न्यायिकीच्यामध्ये, राज्यपालांना डेथ सेंटन्समध्ये काही चेंजेस करण्याचे अधिकार नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे कोर्ट मार्शलमुळे जी शिक्षा दिली गेलेली आहे तिच्यामध्येही राज्यपाल कसलेही चेंजेस करू शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता हे जे आर्टिकल 163 आहे हे गव्हर्नरच्या डिस्क्रिशन संबंधीचं आर्टिकल आहे. गव्हर्नरचे जे डिस्क्रिशन असतात की एकंदरच सिच्युएशन जर विचित्र असली तर त्या केसमध्ये गव्हर्नर स्वतःचं डिस्क्रिशन वापरू शकतो, विशेषाधिकार वापरू शकतो. आता हे कुठल्या सिच्युएशन आहेत त्याही आपण बघणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती. 42वी घटनादुरुस्ती जी झाली होती त्या 42व्या घटनादुरुस्तीने प्रेसिडेंटवर हा म्हणजे आपलं जे काउन्सिल ऑफ मिनिस्ट्री असतं, कॅबिनेट जी असते,
तर मिनिस्ट्रियल ॲडवाईज जी असते ती बाइंडिंग केलेली आहे प्रेसिडेंटवर. जर मिनिस्टरीने जे काही सांगितलं तर तेच प्रेसिडेंटला करावं लागतं. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 42नी काय केलेलं आहे की कुठलेही कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन प्रेसिडेंटसाठी सोडलेले नाही आहेत, परंतु गव्हर्नरचा याच्यामध्ये समावेश नाही. म्हणून गव्हर्नरकडं कॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधानिक विशेषाधिकार आणि सिच्युएशनल डिस्क्रिशन म्हणजे परिस्थितीनुसार विशेषाधिकार हे दोन्ही गव्हर्नरला असतात. प्रेसिडेंटला फक्त सिच्युएशनलच अधिकार असतात, हे लक्षात घ्या. ओके, कारण कॉन्स्टिट्युशनल विशेषाधिकार जे आहे ते सगळे 42व्या घटनादुरुस्तीने प्रेसिडेंटचे काढून घेतलेले आहेत. त्याच्यावर बाइंडिंग असतं की जे मंत्रिमंडळ म्हणेल त्याच्यानुसार त्याला निर्णय द्यावा लागतो. आता डिस्क्रिशन ऑफ गव्हर्नरचे विशेषाधिकार काय? एखादं बिल प्रेसिडेंटच्या मतासाठी राखून ठेवणं, कलम 200. ओके, जर तसं वाटलं त्याला की याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल कुठली येत्या काळामध्ये म्हणजे डिबेट होऊ शकतो किंवा बिल इंडेंजर करू शकतं हायकोर्टात पोझिशन वगैरे या सगळ्या गोष्टी, तर कलम 200 राष्ट्रपतीसाठी एखादं विधेयक राखून ठेवण्याचा अधिकार. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे रिकमेंडेशन ऑफ इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेंट्स रूल इन अ स्टेट, राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधीचा अधिकार, कलम 356. ओके, तर हाही याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की जर तो एखाद्या युनियन टेरिटरीसाठी प्रशासक म्हणून काम करतोय, प्रेसिडेंटचा प्रतिनिधी, तर त्या केसमध्ये सुद्धा ते एक्सरसाइज करू शकतात ह्या सगळ्या गोष्टी, ॲडिशनल चार्ज आणि त्या सगळ्या विशेषाधिकारामध्ये. त्याच्यानंतर चौथं जे महत्त्वाचं याच्यामध्ये आहे ते म्हणजे की आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही जी राज्य आहेत हिच्यामधली जी ट्रायबल डिस्ट्रिक्ट कौन्सिल आहे त्याला नेमकं किती पेमेंट गेलं पाहिजे ते गव्हर्नमेंटकडून त्याच्या संबंधीचे निर्णय असतील, किंवा मिनरल जे काही एक्सप्लोरेशन लायसन्स दिले जातात मिनरल एक्सप्लोरेशनसाठी त्याची रॉयल्टी आणि त्या सगळ्या गोष्टींचे विशेषाधिकार जे आहेत या 4 राज्यांसंबंधीचे तेही गव्हर्नरकडे आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, चीफ मिनिस्टरकडून, मुख्यमंत्र्याकडून जर काही महत्त्वाची प्रशासकीय किंवा कायदेशीर माहिती पाहिजे असली तर ती माहितीही ते मागून घेऊ शकतात आणि ती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागते. तर तो एक महत्त्वाचा याच्यात मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे प्रेसिडेंटला सिच्युएशनल जसे अधिकार असतात विशेषाधिकार तसेच म्हणजे ज्याला हिडन डिस्क्रिशन म्हटलं जातं, हे सरळ सरळ कुठं लिहिलेलं नाही आहेत, परंतु कालाच्या ओघामध्ये ज्या राजकीय परिस्थिती निर्माण झाल्या तिच्यामधून हे आलेलं आहे. तर हे सगळ्या जे काही पॉलिटिकल सिच्युएशनमुळे आलेलं आहे. एक, अपॉइंटमेंट ऑफ चीफ मिनिस्टर म्हणजे ज्या वेळेस कुठल्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नाही, ज्या वेळेस हंग पार्लमेंट असते त्यावेळेस चीफ मिनिस्टर कोणाला बनवायचं तर ते निर्णय राज्यपाल घेऊ शकतात. जसं पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये प्रेसिडेंट आहे, राजीव गांधींना त्याच पद्धतीने बनवण्यात आलं होतं पंतप्रधान. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जर एखाद्या चीफ मिनिस्टरची सडन डेथ झालेली आहे, मग या केसमध्ये काय करायचं है ना, कुठलाही सक्सेसर नाही आहे वगैरे या अशा केसेस ज्या असतात. त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रामध्ये काय झालं होतं की कोणालाही स्पष्ट बहुमत नव्हतं आणि त्या केसमध्ये डिस्क्रिप्शन ते वापरू शकतात. त्याच्यानंतर जर कॉन्फिडन्स म्हणजे वोट ऑफ कॉन्फिडन्स तुम्हाला जर बहुमत सिद्ध करता आलं नाही तर त्या केसमध्ये कॉन्सिल मिनिस्टर डिसमिस करण्याचा जो निर्णय असतो तोही ते घेऊ शकतात, सिच्युएशनल आहे. डिझोल्युशन ऑफ द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, जर कॉन्सिल ऑफ मिनिस्टरनी मेजॉरिटी लॉस केली आणि कुणीही सरकार स्थापन करण्याच्या मनस्थितीत नाही आहे त्या केसमध्ये डिझोल्युशन ऑफ अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हाही तो विशेषाधिकार ते तिथं वापरू शकतात. तर 3 महत्त्वाचे आहेत इन केस ऑफ सिच्युएशनल, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे सोडलं तर त्यांच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदारीही असतात. जसं महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यासाठीची डेव्हलपमेंटल बोर्ड आहे, गुजरातमध्ये कच्छ आणि सौराष्ट्रसाठीचं डेव्हलपमेंटल बोर्ड आहे, नागालँडमध्ये लॉ अँड ऑर्डर नागा हिल्स आणि तुनसंग एरिया आहे, आसाममध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरिया, मणिपूरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हिल एरिया, सिक्कीममध्ये सोशल अँड इकॉनॉमिकल ॲडव्हान्सेस, अरुणाचल प्रदेशमध्ये लॉ अँड ऑर्डर, कर्नाटकमध्ये डेव्हलपमेंट ऑफ हैदराबाद कर्नाटक रिजन जे आहे की ज्याला नंतरच्या काळामध्ये कल्याण कर्नाटक असं नाव दिलेलं आहे. तर हे सगळे त्यांच्यावर एक्स्ट्राचे अजून हे कामं आहेत त्यांच्याकडं, तर विशेष रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या त्यांच्याकडं आहेत. तर एकंदरच गव्हर्नरच्या बाबतीत ह्या बेसिक गोष्टी होत्या ज्या आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि बऱ्याच लोकांनी हे रिक्वेस्ट केली होती गव्हर्नरसाठी. तर स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.